गणपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरु चरणकमलाभ्यां नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राजा राम। नवल विनोद विहारी राजा राम। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। शरणागत दिना चरणी नेई शरणागत दिना गत दिना दीना दीना गत दीना शरणागत दिना चरणी नेई करुणा दृष्टी निहारी करुणा दृष्टी निहारी राजा राम। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राजा राम। नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीची जळतील पापे जन्मांतरीची नाम संकीर्तन
सज्जन हो, निरूपणासाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराज पहिल्या चरणात असं सांगतायत, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. नामसंकीर्तनाने काय होतं तर आपली जी पाप आहेत ती जळून भस्म होतात. सज्जन हो, आपल्याला येणाऱ्या अडचणी, विघ्न ही देवाने धाडलेली नसून आपल्याच कर्माची ती फळं असतात. आणि कलियुगामध्ये नाम हे अत्यंत सुलभ, सोपं आणि सामान्य प्रापंचिकाला करता येण्यासारखं अतिशय सुंदर असं साधन आहे. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. तुम्हाला जे नाम आवडत असेल सज्जन हो, राम असू दे, कृष्ण असू दे, हरी असू दे, कुठलंही नाम जरी तुम्ही मुखाने घेतलं तरी ते तुम्हाला भगवंतापर्यंत पोचवतं आणि पोचवतच. कलियुगामध्ये इतर जी साधनं आहेत भगवंताला वश करून घेण्याची, भगवंताला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि भगवंतापर्यंत पोचण्याची अनेक मार्ग आहेत. पण त्या मार्गांपैकी कलियुगामध्ये फक्त नामसंकीर्तन किंवा नाम हे अत्यंत सोपं असं साधन आहे. काय होतं नामानी तर जन्मजन्मांतरीची पाप झळून भस्म होतात. समर्थ रामदास स्वामींनी असं म्हटलंय, नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर राम नामे नासती. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची प्रवचन जर तुम्ही वाचलीत, रोजच्या तारखेचं हे प्रवचन आहे सज्जन हो. 365 दिवसाच्या प्रवचनांमध्ये श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी नामाविषयीच सांगितलं आहे. बोलायला लागल्यापासून ते देह ठेवेपर्यंत महाराजांनी नामाविषयीच इतकं सोपं करून त्यांनी नाम सांगितलेलं आहे की त्यांची येणाऱ्या माणसाकडून, येणाऱ्या भक्ताकडून किंवा शरण येणाऱ्या साधकाकडून एकच इच्छा होती, ती म्हणजे नामस्मरण आणि संकीर्तन असं म्हटलेलं आहे. आता संकीर्तनाचे 3 प्रकार आहेत. एक गुणसंकीर्तन, दुसरं लीला संकीर्तन आणि तिसरं नामसंकीर्तन. सज्जन हो, नामसंकीर्तन म्हणजे ज्या वेळेला कीर्तनामध्ये म्हणा किंवा सामुदायिक जपामध्ये म्हणा वैखरीने नाम जपलं जातं, तबला पेठीची साथ असते आणि मुखाने नाम घेतलं जातं, त्याला नामसंकीर्तन असं म्हणतात. भगवंतानी आपल्या सोयीसाठी त्याच्यापर्यंत जाण्याचा सुलभ मार्ग जर काही केला असेल तर त्यांनी सगळ्या संतांना नामाचं महत्व सांगितलं आणि संतांनी ते आपल्या सामान्य जनांपर्यंत पोचवलं. एखादा साहेब ज्या वेळेला गैरहजर असतो, रजेवर जातो, त्यावेळेला सज्जन हो, त्या साहेबाच्या सहीचा शिक्का केला जातो आणि त्याच्या गैरहजेरीमध्ये तो शिक्का वापरून सगळी कामं केली जातात. भगवंताचं नाम हा भगवंताचा शिक्का आहे सज्जन हो. त्या शिक्क्याने सगळी कामं होतात. संतांचे जर खूप मोठे उपकार आपल्यावरती काही असतील तर त्यांनी भगवंताचं नाम आपल्यापर्यंत आपल्याला पोचवलं. बर, या नामाचं महत्व असं आहे की तुम्ही कुठेही केव्हाही कधीही घेऊ शकता. गरीब आणि श्रीमंत भेद नाही. शहाणा तो धणी घेत असे असं तुकाराम महाराज म्हणतात. कोण घेत? जो शहाणा असेल तो. जर घेतलंच नाही तर तो दोष आपला. भगवंतानी त्याचं नाम आपल्यापर्यंत पोचवलेलं आहे. एक लक्षात ठेवा सज्जन हो, आज लाखो वारकरी जे जातात पंढरीच्या पांडुरंगाला भेटायला, तर पंढरी म्हणजे नामाचा बाजार आहे सज्जन हो. नाम घ्यायचं, नाम घ्यायचं आणि नामानीच सगळं आसमंत भरून ठेवायचा, हा नामाचा बाजार आहे. पंढरी नामाचा बाजार, पंढरी नामाचा बाजार.
ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे अतिशय लाडके आणि तितकेच अधिकारी शिष्य ब्रह्मानंद महाराज. हे ब्रह्मानंद महाराज प्रकांड पंडित होते, सगळे वेद मुखोद्गत होते. पण ज्या वेळेला त्यांनी ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पायावरती डोकं ठेवलं, शरणागती पत्करली आणि एवढे प्रकांड पंडित असून सगळी पुराण वेद शास्त्र हे सगळं करून सुद्धा ज्या वेळेला ते ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं, त्या वेळेला त्यांनी सांगितलं की एवढी सगळी माझी जी विद्या आहे ती मी तुमच्या पायावर वाहतो, कारण एवढी बक्षिसं मी त्याच्यामध्ये मिळवली, एवढी कीर्ती मिळाली, पण नामाने जे मला समाधान मिळालं ते दुसरं कशानेही मिळालेलं नाही. त्यामुळे माझी जिव्हा जी आहे ही मी तुमच्या चरणी वाहतो. याच्या पुढे ही जिव्हा फक्त नामासाठी मी वापरीन, एवढं सामर्थ्य या नामामध्ये आहे. सज्जनो, आपण घेत नाही. श्री महाराज म्हणतात की तुम्ही नामाचा अनुभव नाम घेऊन पहा. नाम जर घेतलंच नाही तर त्याचा अनुभव कसा येईल? सज्जनो, नाम घेतल्यावरती काय होतं हे नाम घेऊन पाहिलं पाहिजे. हे लक्षात ठेवा सज्जनो. नाम संकीर्तनासाठी गरीब श्रीमंत हा भेद नाही. चातुर्वर्ण्यापैकी कोणीही नाम घेऊ शकतं. आणि नामस्मरणाच्या पूर्ण समासामध्ये समर्थ रामदास स्वामींनी नामाचं महत्व सांगितलेलं आहे. केवी बेलसरे नावाचे एक खूप मोठे सत्पुरुष श्री महाराजांचेच होते. त्यांनी पहिल्या ज्या काही 13 आर्या लिहिल्या नामाविषयीच्या, त्याच्या पहिल्या आर्यामध्ये नाम सदा बोलावे, नाम सदा बोलावे, गावे भावे जनासी सांगावे, हाची सुबोध गुरूंचा, नामा परतेन सत्य मानावे, असं सांगितलेलं आहे. नाम सदा बोलावे, गावे भावे जनासी सांगावे, हाची सुबोध गुरूंचा, नामा परते न सत्य मानावे. नामाशिवाय कुठलंही सत्य नाही. जळतील पापे जन्मांतरीची. आणि काय होतं नामानी? आपल्या विकारांवरती थोडा 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 त्याचा परिणाम होऊन आपले विकार हळूहळू कमी व्हायला लागतात. आणि ते विकार कमी झाले की मग आपली भगवंताकडे वाटचाल हळूहळू हळूहळू सुरू होते. नाम जे आहे, गोंदवलेकर महाराजांनी एक अतिशय सुंदर आणि सोपं असं उदाहरण सांगितलंय की कोकणामध्ये विहिरी खूप खोल असतात आणि त्या विहिरीमध्ये सोडलेली जी घागर असते किंवा जो पोहऱ्या असतो तो वाकून आपल्याला दिसत नाही. अतिशय खोल असल्यामुळे तो पाण्यामध्ये बुडलेला असतो. पण जोपर्यंत त्या घागरीची दोरी आपल्या हातात असते किंवा त्या पोहऱ्याची दोरी आपल्या हातात असते, तोपर्यंत सज्जन हो, पोहऱ्या आपल्या हातात असतो, ती घागर आपल्या हातात असते. याचाच अर्थ असा की जोपर्यंत मुखामध्ये नाम आहे तोपर्यंत भगवंताचा सहवास आपल्याला जवळ आहे. भगवंत आपल्या जवळ आहे. नामानेच फक्त तो वश होऊ शकतो. कलियुगामध्ये अत्यंत सामर्थ्यवान असलेलं हे जे काही साधन आहे ते साधन सगळ्यांनी घ्यावं म्हणून आजपर्यंत सगळ्या संतांनी टाहो फोडून सांगितलेलं आहे. म्हणून मूळ चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीची, जळतील पापे जन्मांतरीची, जन्मांतरीची, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, साधन पैसोपे.
सज्जन हो, कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे थोडंसं नाम घेऊया. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. 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 सज्जन हो, आता एक कथा नामाचं महत्व सांगणारी मी सांगते. कैलास राणा शिवचंद्र मोळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी. कारुण्य सिंधू भवदुःख हारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. नमः पार्वती पतये हर हर महादेव. शंभो हर हर महादेव असं म्हणत एक श्रीमंत गृहस्थ रामेश्वराच्या मंदिरामध्ये आले. त्यांच्या बरोबर त्यांचे शिपाई होते. सगळ्यांनी सांगितलं, वाट करून द्या श्रीमंतांना, वाट करून द्या, श्रीमंत पूजेला येत आहेत. श्रीमंतांनी रामेश्वराचं पूजन केलं. श्लोक म्हटला. सगळी पूजा झाल्यानंतर नंदीचं पूजन करण्यासाठी म्हणून नंदीच्या इथे आले. तर त्या नंदीच्या पाठीवरती एक छोटं लहान मूल 7-8 वर्षाचं असेल, त्या नंदीच्या पाठीवर डोकं ठेवून शांत झोपलेलं दिसलं. त्या शिपायांनी त्याला हाक मारून उठवायचा प्रयत्न केला की अरे उठ उठ, इथे काय झोपलायस, उठ. श्रीमंत म्हणाले, लहान मुलगा दिसतोय, झोपू दे त्याला. आज आपण नंदीची पूजा थोडी लांबनं करूयात. म्हणून नंदीच्या थोडंसं लांब उभं राहून नंदीवरती पाणी शिंपडून पूजा करायला सुरुवात केली. आणि तो मुलगा मी श्रीमंत होणार, मी श्रीमंत होणार असं म्हणून दचकून उठला. आणि बघतो तर काय, एक उंचे पुरे गोरे पान गृहस्थ आपल्या समोर उभे आहेत आणि आजूबाजूला त्यांचे सगळे शिपाई आहेत. असं बघितल्यावरती तो जरा शरमला, वरमला. त्या श्रीमंतांनी विचारलं, बाळा कोण तू? कानी बिगबाळी सुंदर, माथा शोभे सुवर्ण सळ, रत्नांकीचा शोभती कर, शेंडी रुळे मानेवरी. उंचे पुरे असे ते श्रीमंत, गळा सुवर्ण सळ घातलेला आहे, शेंडी मानेवर उलटीये आणि गोळे पान असे ते श्रीमंत गृहस्थ. त्यांनी त्या मुलाला विचारलं, बाळा तुझं नाव काय? त्यांनी सांगितलं, माझं नाव नारायण. कुठून आलास तू? खूप लांबनं आलेला दिसतोयस, दमलास का? त्यांनी सांगितलं की माझं नाव नारायण, मी साताऱ्याजवळ पाडळी म्हणून गाव आहे तिथे राहतो आणि त्या पाडळी नावाच्या गावामध्ये माझी आई राहते. मला खूप श्रीमंत व्हायचं आहे आणि सरदार व्हायचं आहे आणि म्हणून मी पुण्यनगरीमध्ये आलो. माझ्या आईनी येताना मला 3 गोष्टी सांगितल्या की बाळा तुला जर खूप मोठं व्हायचं असेल तर या 3 गोष्टी तू लक्षात ठेव.
पहिली गोष्ट म्हणजे कधीही खोटं बोलू नकोस. दुसरी गोष्ट, एक माळ तरी श्रीराम जयराम जय जयरामची जपल्याशिवाय झोपू नकोस. आणि जिथे कुठे राहशील तिथे काहीतरी काम केल्याशिवाय जेवू नकोस. आणि असं जर तू केलंस तर तू खूप मोठा होशील. श्रीमंत त्या मुलाच्या चुरूचुरू बोलण्याकडे पाहतच राहिले. श्रीमंत म्हणाले, बाळा, तुला खरंच खूप मोठं व्हायचंय का? सरदार व्हायचंय का? तो म्हणाला, हो, माझी आई खूप गरीब आहे. पाडळी नावाच्या गावामध्ये लोकांची कामं करून आम्ही दोघं पोट भरत होतो. पण आमच्या गावामध्ये सरदार यायचा आणि त्याला बघितल्यावरती मला असं वाटायला लागलं की आपण सरदार झालं पाहिजे आणि म्हणून मी पुण्यनगरीमध्ये आलोय. श्रीमंत म्हणाले, मग माझ्याबरोबर येशील? तो म्हणाला, हो, जरूर येईन. आणि मग श्रीमंतांनी त्या मुलाला आपल्या बरोबर घेतला आणि आपल्या घरी गेले. श्रीमंतांना मूलबाळ नव्हतं. अशीच गरिबांची मुलं स्वतःच्या घरी नेऊन ते त्या मुलाला, सगळ्या मुलांना शिकवत असत. त्यांची पत्नी जी होती ती साक्षात अन्नपूर्णा होती. घरी गेल्यावरती नारायणाने त्यांना नमस्कार केला. श्रीमंत म्हणाले, नमस्कार कर त्यांना, त्या आपल्या अन्नदात्या आहेत. असं म्हटल्यावर नारायणाने नमस्कार केला आणि त्यांनी विचारलं की नारायणा, तुझं नाव नारायण आहे, पण तू मला आई म्हणशील का? असं म्हटल्यावर मात्र नारायण म्हणाला, नाही, मी तुम्हाला आई म्हणणार नाही. आया कधी 2-2 असतात का? माझी आई पाडळी नावाच्या खेडेगावामध्ये राहते, पण मी छोटा असल्यामुळे मला नारायण कुणीच म्हणत नाही. मला सगळेजण नाऱ्या नाऱ्या म्हणून म्हणतात. तुम्ही जर मला नारायण म्हटलं तर मी तुम्हाला माई म्हणेन. आणि आईची माया जर तुम्ही दिलीत तर मी तुम्हाला कायम माईच म्हणून हाक मारीन. असं म्हटल्यावरती माईंचे डोळे भरून आले, कारण नवस सायास करून सुद्धा त्यांच्या पोटी मूल जन्माला आलं नव्हतं. त्या नारायणाची सगळी हुशारी आणि सगळं वर्तन बघून, त्याचे संस्कार बघून श्रीमंतांनी त्याला अतिशय उत्तम शिक्षण द्यायला सुरुवात केली. पाठशाळेमध्ये शिकवायचं आणि जे काही असेल ते तो आत्मसात इतका लवकर करत होता की ते अत्यंत त्याच्यावर खुश झाले. नारायणाला सांगितलं, नारायणा, आता हे गावात आणलेले कपडे आहेत, हे बदल बरं का. इथे आपल्याला तुला नवीन कपडे दिले जातील. आणि म्हणून त्याला नवीन कपडे दिले जातात. नवीन कपडे दिल्यावरती तो देवासमोर ठेवतो, माईंना नमस्कार करतो, श्रीमंतांना नमस्कार करतो आणि म्हणतो की मला काहीतरी काम सांगा. आता माईंना काम काय सांगायचं हा मोठा प्रश्न पडतो त्याला. माई म्हणतात, अरे तू एवढा लहान मुलगा आहेस, तुला आम्ही काय काम सांगणार? आमच्या घरामध्ये नोकर चाकर आहेत, कामाला भरपूर माणसं आहेत, तू एवढूसा छोटासा मुलगा. शाळेचं शिक्षण भरपूर घ्यायचं आणि खूप खूप अभ्यास करायचा हे तुझं वय आहे. असं म्हटल्यावरती नारायणाने सांगितलं, नाही माई, माझ्या आईने मला असं सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी तू जाशील त्या ठिकाणी काहीतरी काम केल्याशिवाय तू जेवू नकोस, भोजन करू नकोस, आणि म्हणून तरी मला काहीतरी काम सांगा. माईंशी एवढं काय बोलतोय म्हणून श्रीमंत बघायला आले तर माई म्हणाल्या, हो, हा हट्टच करतोय की मला काहीतरी काम सांगा. आता एवढ्या छोट्या मुलाला काय बरं काम सांगायचं? पण ज्या वेळेला श्रीमंत हे ऐकतात की माझ्या आईने हे मला सांगितलंय, त्यावेळेला त्यांचेही डोळे पाणावतात सज्जन हो. आणि मग श्रीमंत म्हणतात, कोण आहे रे तिकडे? जरा इकडे या. या मुलाला घेऊन आपल्या तुळशीच्या बागेमध्ये जा. नारायणा, आजपासून तू या तुळशीच्या बागेची निगा राखायचीस आणि तुळशी खुडून आणायच्या, फुलं परडीमध्ये आणून ठेवायची, पूजेची तयारी करायची, असं सगळं तू करायचंस. नारायणाने परडी उचलली, तुळशीच्या बागेत गेला. तुळशी खूप खुरडल्या होत्या. बरेच दिवसात त्यांना कोणी पाणी घातलं नव्हतं आणि म्हणून त्याला जमेल तेवढं बादलीत पाणी घेऊन त्या दिवशी घातलं.
माईंनी त्याला हाक मारली की अरे नारायणा, भोजनाची वेळ झालेली आहे, ये बरं लवकर. नारायण धावत 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 आला, देवघरामध्ये परडी ठेवली आणि माईंना म्हणाला, माई आलोच. माईंनी सांगितलं, नारायणा, आपल्याकडे भोजन करताना हे कपडे चालत नाहीत बाळा, आपल्याकडे सोळं नेसायची पद्धत आहे. जा बरं, देवघरात सोळं पाटावर ठेवलेलं आहे, ते सोळं नेस आणि भोजनाला ये. नारायण तुळशी खुडता 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 श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असा अखंड मुखाने जप करत करत तुळशी खुडत होता. म्हणजे एकीकडे नामही झालं आणि एकीकडे कामही झालं. पटकन सोळं नेसलं आणि तो म्हणाला, माई कुठं आहे भोजनगृह? भोजनाच्या गृहामध्ये गेला, जेवला वगैरे आणि जेवल्यानंतर आपले पाडळीहून आणलेले कपडे त्यांनी टाकून दिले नाहीत सज्जन हो, त्यांनी आपल्या पिशवीमध्ये ठेवून दिले. आणि आता त्याचं हे रोजचंच काम झालं. तुळशी बागेमध्ये जायचं, तुळशी खुडायच्या, परडीत फुलं छान छान आणायची, देवघरात ठेवायची आणि जे काही शिकवतील ते अत्यंत मनापासून शिकायचं. मुखानी नाम, हातानी काम, एक माळ श्रीराम जयराम जय जयरामची ओढल्याशिवाय झोपायचं नाही, हे आईने सांगितलेलं त्याच्या बरोबर लक्षात होतं. काहीतरी काम केल्याशिवाय राहू नकोस, खोटं कधीही बोलू नकोस. बघता 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 दिवस गेले आणि नारायण मोठा व्हायला लागला. नारायण मोठा झाल्यानंतर त्याचा तो जो काही अभ्यासाची त्याची जी काही गुणवत्ता होती ती बघून श्रीमंतांनी असं ठरवलं की ह्या मुलाची हुशारी काही वेगळी आहे, आपण याला वेगळं शिक्षण देऊया. असं ठरवल्यानंतर त्याला वेगळं शिक्षण द्यायला सुरुवात केली. एक दिवस दसऱ्याचा दिवस होता. दसऱ्याच्या दिवशी तो नेहमीप्रमाणे तुळशीची फुलं खुडायला, तुळशीच्या बागेमध्ये तुळशी खुडायला आणि फुलं वेचून आणण्यासाठी गेला. आल्यावरती त्याला थोडा उशीर झाला. उशीर झाल्यामुळे माई ओटीवरतीच उभ्या होत्या आणि एकदम कडाडल्या, नारायणा तुला कळत नाही का उशीर झाला? नारायण म्हणाला, क्षमा करा माई, तुळशी खुडता खुडता किती वेळ गेला मला कळलंच नाही. तुला कळत नाही का आज दसऱ्यासारखा दिवस आहे? मुकाट्याने चल आणि पानावरती बस, भोजनाच्या पंक्ती तुझ्यामुळे खोळंबलेत. चटकन देवघरात गेला, परडी ठेवली, सोळं नेसलं आणि धावत धावत भोजनगृहामध्ये आला. भोजनगृहात आल्यावर बघितलं तर सगळ्यांना चांदीची ताटं, चांदीच्या वाट्या, तांब्या भांड ठेवलेलं होतं आणि फक्त नारायणाला पत्रावळ ठेवली होती. नारायणाने ते बघितलं आणि त्याला अत्यंत वाईट वाटलं. निघून आला आणि म्हणाला, माई जेवायला नकोय मला. का बरं जेवायला नकोय? माई सगळ्यांना चांदीची ताटं, वाट्या, भांडी आणि मला मात्र एकच पत्रावळ. का बरं मला चांदीचं ताट नाही? मी गरीब म्हणून हा भेद केलेला आहे का? मुकाट्याने जेवायला बैस असं माईंनी सांगितल्यावर म्हणाला, चांदीचे ताट ते पाहिजे हो मला, चांदीचे ताट ते पाहिजे हो मला, ना तरी येणार जेवायला, ना तरी येणार जेवायला, चांदीचे ताट ते पाहिजे हो मला, चांदीचे ताट ते, चांदीचे ताट ते, चांदीचे ताट ते. माई म्हणाल्या, जन्म गरीबा घरी मान छत्रपती परी, जन्म गरीबा घरी मान छत्रपती परी, बैस पाटावरी भात हा वाढीला, बैस पाटावरी भात हा वाढीला, चांदीचे ताट ते पाहिजे हो मला, चांदीचं ताट दिलं तर जेवीन, अन्यथा मी जेवणार नाही असं सांगितलं. आणि न जेवता ज्या रामेश्वराच्या देवळामध्ये तो प्रथम आला होता तिथे आला आणि महादेवाला म्हणाला, महादेवा काय चुकलं माझं? काय चुकलं सांग ना, बोल ना महादेवा. असं म्हटल्यावर देव काही बोलत नाही. हे बघितल्यावर म्हणाला, बोलणार कसा तू? महादेव ना. महा, महा म्हणजे मोठा आणि मोठे तेवढे खोटे.
नंतर नंदीजवळ आला. नंदीला म्हणाला, नंदी, तूही गरीब आणि मीही गरीब. काय चुकलं माझं? का माई माझ्याशी अशी वागली? मला एकट्याला पत्रावळ का ठेवली? असं म्हटलं आणि नंदीजवळ उभा असतानाच मागून श्रीमंताचा आवाज आला, नारायणा, मुकाट्याने घरी चल. अरे, तुझं काहीही चुकलं नाही बाळा. माईने तुझी परीक्षा बघितली. तू दुसऱ्याच्या ताटात जेवायला आलेला मुलगा नाहीस हे तिने कधीच ओळखलंय. माईने परीक्षा बघितली. चल घरी बाळा, चल. ज्या वेळेला तू चांदीचं ताट मिळवशील त्या ताटामध्ये माई तुला सुग्रास अन्न वाढेल, हे लक्षात ठेव. चल बरं घरी. असं म्हणून श्रीमंत त्याला अतिशय प्रेमाने घेऊन गेले. त्याला पोटाशी धरलं आणि त्यानंतर त्याला असं शिक्षण दिलं की पेशव्यांकडे जो काही शेतसारा भरला जातो त्याला बंध असं म्हणतात. तो बंध कसा लिहायचा, शेतसाऱ्याचं वाटप कसं करायचं, हे सगळं शिक्षण त्याला दिलं. आणि त्याला एक दिवस श्रीमंत पेशव्यांच्या शनिवार वाड्यावरती घेऊन गेले आणि त्यांनी त्याचं जे काही बंध लिहिलेला होता, कशा पद्धतीने शेतसारा भरायचा, नारायणांनी जे जे काही लिहून ठेवलेलं होतं ते सगळं कोष्टक हे त्यांना दिलं. आणि श्रीमंत पेशव्यांनी ते सगळं बघितल्यावरती ते अत्यंत खुश झाले. अरे नारायणा, हे सगळं ज्ञान तुला आलं कुठून? सज्जन हो, विद्या आली, पैसा आला तरी सुद्धा कधीही माजू नका. गरिबी आली तर लाजू नका, श्रीमंती आली तर माजू नका. श्रीमंतांकडे त्यांनी पाहिलं, नमस्कार केला आणि म्हणाला, ह्यांनी मला सगळं शिक्षण दिलं. हे सगळं जे तयार केलेलं आहे याच्या पाठीमागे यांनी दिलेलं शिक्षण आहे. श्रीमंत पेशवे खूप खुश झाले. त्यांनी सांगितलं, तुला आम्ही आमच्या दरबारी कामासाठी ठेवून घेतोय. चांदीच्या ताटांनी चांदीचं ताट आणि सोन्याच्या मोहरांनी भरलेलं चांदीचं ताट त्याला दिलं जातं. अत्यंत समाधानाने तो घरी परत येतो. माईला चांदीचं ताट देतो आणि माईला सांगतो की माई, आता वाढ मला या चांदीच्या ताटात जेवायला. आज मी माझ्या हिमतीवरती, माझ्या कर्तृत्वावरती ताट घेऊन आलेलो आहे. माई अतिशय खुश होतात आणि त्याला त्या चांदीच्या ताटामध्ये वाढतात. इकडे आई मात्र आपल्या मुलाची वाट बघत असते. डोळ्यात प्राण आणून वाट बघत असते. रामरायासमोर बसलेली असते. आई वाट बघताना एकदम आई असा करून आवाज येतो. धावत धावत बाहेर येते तर आपला मुलगा सरदार झालेला पाहते. नख शिकांत डोळ्यांनी त्याला डोळ्यात साठवून घेते आणि मग नारायण म्हणतो, आई, तुझा मुलगा सरदार झाला. तू सांगितल्याप्रमाणे आता या घरावरती तुळशीपत्र ठेवायचं आणि आपल्या घरातल्या राम पंचायतनाच्या मूर्ती तू घेऊन पुण्यनगरीमध्ये चल. मी तुझ्यासाठी मोठं राम मंदिर बांधणार आहे. या आजच्या पुण्याच्या तुळशीबागेतलं जे राम मंदिर आहे ते नारायणाने आपल्या आईसाठी बांधलेलं मंदिर आहे. पाडळी गावातून आणलेल्या रामपंचायतनाच्या मूर्ती आजही तुळशीबागेमध्ये आहेत. ते मंदिर आजही आहे. आणि गोविंद पंत खाजगीवाले यांनी ज्या तुळशीबागेची सेवा नारायणाने केली ती तुळशीची बाग त्याला बक्षीसपत्र म्हणून दिली. सरकार नगरचा काही जो भाग आहे त्याला दशभुजा गणपतीच्या साईडचा काहीतरी तो भाग आहे, तुळशीबागवाले कॉलनी त्याला म्हणतात. तोही भाग श्रीमंत गोविंदपंत खाजगीवाल्यांनी त्या नारायणाला दिला. नारायणांनी 3 नियम पाळले. कुठले नियम पाळले सज्जन हो? खोटं कधीही बोलायचं नाही. जिथे जाशील तिथे काहीतरी काम केल्याशिवाय राहायचं नाही. आणि श्रीराम जय राम जय जय राम याची एक माळ ओढल्याशिवाय राहायचं नाही. सज्जन हो, एवढूस नाम आपल्याला कुठपर्यंत पोचवतं ह्याचा हा दाखला आहे. आजही ते मंदिर तुळशीबागेमध्ये आहे. जरूर आपण कधी तुळशीबागेमध्ये गेलात तर त्या रामपंचायतनाच्या मूर्ती बघा, ते मंदिर बघा. अतिशय सुंदर असं ते मंदिर आहे. म्हणून मूळ अभंगामध्ये तुकाराम महाराज सांगतात, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळ
जळतील पापे जन्मांतरीची, जळतील पापे जन्मांतरीची, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, साधन पैसोपे, साधन पैसोपे.